मित्रांनो, एकीकडे स्मार्टफोनच्या किमती वाढत असताना कितीतरी कंपन्या बजेट सेगमेंटमध्ये नवीन नवीन फोन लॉन्च करतात. अर्थात काही वर्षांपूर्वी 10-12 हजारांच्या फोनमध्ये जे फीचर्स मिळायचे तेच आता 12-15 हजारांच्या फोनमध्ये मिळत आहेत एवढंच. यातच आता रिअलमीने त्यांचा P4 लाईट हा फोन लॉन्च केलाय. म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी याच नावाचा एक फोन लॉन्च केला होता. मात्र तो 4G फोन होता. आता त्यांनी त्याचं 5G व्हेरियंट लॉन्च केलंय. यात काय काय नवीन दिलंय, व्हेरियंट कसे आहेत, किंमत किती आहे आणि हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया डिझाईन पासून. बॅक पॅनलवर एकदम मस्त असं मोझॅक डिझाईन दिलंय, त्यामुळे फोन खूप भारी वाटतो. अगदी कव्हर न घालता यूज करायचा मोह होतो. 2 कलर ऑप्शन मिळत आहेत. कॅमेरा पॅनल मात्र सॅमसंगच्या S सिरीजचं बघून कॉपी केलेलं वाटतंय. फोन बऱ्यापैकी थिक आहे आणि वजनही 215 ग्रॅमपर्यंत जातं. याचं कारण म्हणजे फोनमध्ये असणारी मोठी 7000 mAh ची बॅटरी. त्याकडे येऊयात, त्याआधी बाकी फीचर्स बघूयात. सिंगल स्पीकर मिळतो, ठीकठाक अशी साऊंड क्वालिटी आहे. सिम कार्ड स्लॉट हायब्रिड मिळतंय. USB 2.0 पोर्ट मिळतो आणि बाकी सगळ्या फोनमधून गायब होत चाललेला 3.5 हेडफोन जॅक पण यात दिलाय. म्हणजे वायर्ड हेडफोन तुम्ही आरामात वापरू शकता. फिंगरप्रिंट सेन्सर साईड माउंटेड आहे. सेफ्टीसाठी मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळालंय. पण IP64 रेटिंग मिळते. सो धूळ आणि पाण्यापासून जरा लांबच ठेवलेलं बरं. कनेक्टिव्हिटीसाठी 9 5G बँड्स मिळत आहेत. वायफाय 5 मिळतंय. ब्लूटूथ 5.3 आहे. डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्यापैकी डिसअपॉइंटिंग फीचर्स आहेत. सगळ्यात पहिलं तर वॉटर ड्रॉप नॉच पाहायला मिळतो, जो आता खरं तर सगळ्याच कंपन्यांनी बंद करायला हवा. बेझल्स साईडला कमी आहेत, पण चीन खूपच मोठी आहे. 6.8 इंचचा HD प्लस डिस्प्ले मिळतो. फुल HD पण नाहीये. ॲमोलेड तर अजिबातच नाहीये. पीक ब्राईटनेस 900 निट्सची आहे आणि पीक रिफ्रेश रेट हा 144 हर्ट्सचा आहे. हीच काय ती चांगली गोष्ट. आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे स्क्रीन गार्ड आधीपासून बसवून मिळतंय. परफॉर्मन्सकडे येऊयात. MediaTekचा Dimensity 6300 चिपसेट मिळतो. याचा अंतुतू स्कोअर 5 लाखांपर्यंत जातो. नॉर्मल टास्क करण्यासाठी म्हणजे फोन करणं, व्हिडिओ पाहणं, थोडाफार गेम्स खेळणं, या सगळ्या कामांसाठी हा परफेक्ट चिपसेट आहे. पण मल्टीटास्किंग, हेवी गेमिंग हे सगळं मात्र हा प्रोसेसर नाही करू शकत. बाकी यात इतर बजेट फोनमध्ये नसणारं एक फीचर आहे, ते म्हणजे 5300 mm VC कूलिंग चेंबर. त्यामुळे फोन जास्त गरम होत नाही आणि गरम झाला तरी लवकर थंड होतो. सॉफ्टवेअरच्या बाबतीत मात्र कसलीच तक्रार करायला जागा नाही आहे. Android 16 मिळतं, Realme UI 7 मिळतं. लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे. सर्कल टू सर्च वगैरे सारखे AI फीचर्स मिळतात. टॉक डायलर मिळतं, त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करू शकता. थोडेफार प्री इन्स्टॉल ॲप्स मिळतात, पण ते काढू शकता. 2 वर्षांचे OS आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. कॅमेऱ्याचं बघूयात. मगाशी म्हणलं तसं सॅमसंगच्या कॅमेरा मॉड्यूलची कॉपी केली आहे, पण फक्त डिझाईनमध्ये. फोनमध्ये मेन कॅमेरा मात्र 13 मेगापिक्सेलचाच मिळतोय. यात OIS नाही मिळत, मात्र स्टेबलायझेशनसाठी EIS दिलाय. 4K रेकॉर्डिंग पण नाही मिळत. फुल HD 60 FPS रेकॉर्डिंग करता येतंय. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा फक्त 5 मेगापिक्सेलचा दिलाय. आणि आता फोनचा USP असलेली बॅटरी. 7000 mAh एवढी मोठी बॅटरी आहे. दिवसभर आरामात जाईल. कदाचित 2 दिवसही जाईल. पण मोठा प्रॉब्लेम असा आहे की चार्जिंग सपोर्ट फक्त 15 वॉटचा आहे. बॉक्समध्ये चार्जरही 15 वॉटचाच मिळतो. म्हणजे आपल्या फोनचा USP रिअलमीने स्वतःच घालवलाय. बॅटरी फुल चार्ज व्हायला 2 ते 2.5 तास लागतात. प्राइसिंगकडे येऊयात. 3 व्हेरियंट मिळतात. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत ₹13,000 आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत ₹14,000 आहे. तर 6GB रॅम आणि 128GB व्हेरियंटची किंमत तर ₹16,000 ठेवली. आणि या किमतीला फोनमधलं एकही फीचर जस्टिफाय होत नाही. म्हणजे बॅटरी चांगली आहे तर चार्जर स्लो आहे. सॉफ्टवेअर लेटेस्ट आहे तर प्रोसेसर साधा दिलाय. डिझाईन चांगलं आहे तर डिस्प्ले खराब दिलाय आणि कॅमेरा तर चांगला नाहीयेच. व स्टोरेजही कमी मिळतंय. 16,000 देऊन या फोनमध्ये एकही चांगली गोष्ट मिळत नाही. यापेक्षा कमी बजेटमध्येही चांगले फीचर्स असणारे फोन सध्या मार्केटमध्ये आहेत. त्या फोनवर एकदा नजर टाकूया. पहिला तर iQOO Z9 Lite. यात MediaTekचा 6300 प्रोसेसर मिळतो. या फोनसारखाच 4GB रॅम, फ्रंट टच OS, 50 मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा, IP64 रेटिंग आणि 5000 mAh बॅटरी मिळते. बजेटमध्ये एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून हा फोन फेमस आहे. दुसरा ऑप्शन म्हणजे रेडमीचा 12 5G. यात पण 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि FHD प्लस डिस्प्ले मिळतो. तिसरा म्हणजे मोटोरोलाचा G45 5G. स्नॅपड्रॅगनचा 6 Gen 1 प्रोसेसर यात मिळतो. 8GB रॅम मिळते. 50 मेगापिक्सेलचा बॅक आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो आणि 5000 mAh बॅटरी मिळते. सो बेटर परफॉर्मन्स आणि मोटोचा क्लीन UI एक्सपिरियन्स हवा असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे. चौथा पर्याय म्हणजे विवोचा T4 Lite 5G. मोठी बॅटरी आहे, फास्ट चार्जिंग, स्मूथ परफॉर्मन्स असं कॉम्बिनेशन या फोनमध्ये मिळतंय. आणि पोकोचा लेटेस्ट आलेला C85X जो मला आवडला नव्हता,
तोही यापेक्षा चांगला ऑप्शन आहे, कारण हे आत्ता सांगितलेले सगळे ऑप्शन्स 12,000च्या आतले आहेत. त्यामुळे रिअलमीने काय विचार करून हा फोन लॉन्च केला हे कळण्याच्या पलीकडचं आहे. रॅमची किंमत वाढते हे मान्य आहे, त्यामुळे स्मार्टफोन महाग होतात हेही मान्य आहे. पण केवळ या कारणांमुळे बाकी गोष्टींमध्येही कॉस्ट कटिंग करण्याची गरज नाही आहे, हे कंपन्यांनी लक्षात घ्यायला हवं. बाकी रिअलमीचा हा फोन 25 तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. घेऊ नकाच असं मी तरी सांगेल. तुम्हाला फोन कसा वाटला आणि 15,000 बजेटमध्ये कोणते चांगले फोन आहेत याचा सेपरेट व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी टेक भाजीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.